नागपुरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचारातल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी, आकाश पाखरे ठाण्याचा। छत्रपती संभाजीनगरातील एमएम नगरसेवक मतीन पटेलला अटक, नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नरेंद्र मोदींची भेट घेणार, सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग आणि सभापतींचा निष्कर्ष वेगवेगळे, सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी। पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर होणार, सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट संकेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, बँकिंग संस्थेचे शहांच्या हस्ते उद्घाटन होणार। जरांगेंना फडणवीसांनी झटकलं, जात पडताळणीच्या कामात हस्तक्षेपाचा आरोप नाकारला। एकनाथ शिंदेंवर जरांगे भडकले, शिंदेंची मराठ्यांबाबत भूमिका दुटप्पी असल्याचा लावला आरोप, फडणवीसांवरही जोरदार टीका। अंबादास दानवेंनी घेतली फडणवीसांची भेट, विकास कामांसाठी भेटल्याचा दानवेंचा दावा, मात्र दानवेंच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांना उधाण। जेनझी आंदोलन करतात, ते देशविरोधी नाहीत, मी डोळे झाकून जेनझींवर विश्वास ठेवीन, सरसंघचालकांचं जेनझींबद्दल वक्तव्य, नवी पिढी अधिक प्रामाणिक असल्याचं मत। अभिजित दिपके आणि सीजेपी कडून नव्या मोहिमेची घोषणा, सप्टेंबर पासून क्या बोलती पब्लिक मोहीम। भंडाऱ्यात पत्नीच्या डोळ्यात देखत पतीवर वाघाचा हल्ला, तुमच्या तालुक्यातील दावेझरी येथील घटना, वाघानं गुराख्याला खेचून डोंगरावर नेलं। बीडमध्ये शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, शृंगारवाडीमधील बालनंदनवन वसतिगृहातील धक्कादायक घटना। नांदेड शहरातील कृष्णा चौकात रस्ता खचला, चक्क ट्रक अडकला, रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह। पिंपरीत भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत चित्रित, आरोपींचा शोध सुरू। भिवंडीतील कोहिनूर दुर्घटनेनंतर 7व्या दिवशी पालिकेची कारवाई, इमारतीतील बी विंग पाडण्यास सुरुवात, ए विंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश। नवी मुंबई मनपा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, 10 रुग्णवाहिका असूनही रुग्णांना मिळेना, चालकच उपस्थित नसल्यानं हाल। मुजोर म्हात्रे मोकळा सुटणार, न्यायालयाकडून शिवसेना नगरसेवक म्हात्रेला जामीन मिळण्याची शक्यता, कायद्याच्या वर्तुळात चर्चेला उधाण। यंदाच्या वर्षीही गोविंदांना महायुतीची कवच कुंडल, गोविंदांचा 10 लाखाचा सरकारी विमा निघणार। नमस्कार।